वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। निराधार आजींना मिळाला आधार। सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रियदर्शिनी बेडगे यांचा मदतीचा हात। इचलकरंजी विठ्ठलनगर जगदाळेमळा शापूर येथील मंजुळा मानता या आजींना नारी शक्ती फाउंडेशनच्या प्रमुख सौ प्रियदर्शिनी बेडगे यांना 15 दिवसापूर्वी भागातील मेत्रे मावशी, सुरेखा अंगडी मावशी व सुनील मांडवकर यांनी येऊन भेट घेतली असता सुरेखा अंगडी यांनी सांगितले की त्यांची ननंद मंजुळा मानता या बऱ्याच वर्षापासून एकट्या राहत होत्या, पण आता त्यांना वयोमानानुसार व शारीरिक आजारामुळे त्यांना त्यांचे उदरनिर्वाह होत नसल्यामुळे व घरात पती नसल्याने तसेच त्यांचा मुलगा वेडसर असल्याने तो त्याचा सांभाळ करू शकत नाही। गेले अनेक वर्षापासून मंजुळा मानता या आजींचे उदरनिर्वाह त्यांचे भाऊ करत होते, पण आता त्यांच्याही घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मंजुळा मानता या आजींना एखाद्या वृद्धाश्रमामध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला असून आपण एखादे वृद्धाश्रम बघून तेथे मानता आजींना भरती करूया अशी विनंती केली असता सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रियदर्शिनी बेडगे यांनी गेल्या 10-12 दिवसापासून चांगले वृद्धाश्रम शोधण्याच्या कामाला लागले होते। त्यानंतर त्यांनी निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमास भेट घेतली व तेथील वृद्धाश्रम प्रमुख संजय भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा करून आजींना भरती करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार आज बुधवार 29 जानेवारी रोजी निमशिरगाव आई वृद्धाश्रमाचे प्रमुख संजय भोसले हे मंजुळा मानता आजींची भेट घेऊन त्यांचे नातेवाईक म्हणजेच आजींच्या भावांचा रीतसर अर्ज भरून घेऊन मानता आजींना निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रमाचे प्रमुख संजय भोसले यांनी वृद्धाश्रमास घेऊन गेले। यावेळी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर सौ प्रियदर्शिनी बेडगे यांनी पुढाकार घेऊन केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, माझं नाव प्रियदर्शिनी सुनील बेडगे। आज आम्ही इथे विठ्ठलनगरमध्ये जगदाळेमळ्यामध्ये आलो आहे। इथे एक 15 दिवसापूर्वी माझ्याकडे मेत्रे मावशी आणि अंगडी मावशी, सुरेखा अंगडी मावशी सुनील मांडवकर यांच्यासोबत आल्या होत्या। त्यांच्याकडे असा प्रॉब्लेम आहे की त्यांची एक ननंद आहे मानता म्हणून, मंजुळा मानता। त्या बऱ्याच वर्षापासून एकट्या राहतात। आता त्यांचं जेव्हा ते तरुण्य होतं तेव्हा त्यांनी आयुष्य काढलं, पण आता वय झाल्यावरती त्यांना ते निघेना झाले, कारण त्यांचं पायानं आदू आहेत त्या, आणि त्यांची जी मुलं आहेत ती त्यांच्यासोबत नाही आहेत, मिस्टर नाही आहेत, आणि एक मुलगा आहे तो पण असा वेडसर आहे, तो त्यांना सांभाळ करत नाही, आणि त्यांचं सगळं जे काही खाणं पिणं आहे वगैरे ते सगळं त्यांचे भाऊ त्यांच्या घरातले करत होते। पण आता प्रत्येकाची अवस्था अशी आहे की घरटी जेवढं कमवलं तेवढं घराला पुरत नाही आहे, आणि त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला आहे की त्यांचे बहीण मावशी आहेत त्यांना आश्रममध्ये भरती करावा असं त्यांची इच्छा होती। त्यामुळे 15 दिवसापासून आम्ही बऱ्याच अनाथाश्रमची माहिती घेतली, चौकशी केली, आणि आम्हाला आई वृद्धाश्रममधले जे काही प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या इथे येऊन भेट देतो, त्या मावशींची परिस्थिती बघतो, परिस्थिती जर व्यवस्थित आहे कशी आहे बघून आम्ही त्यांना आश्रममध्ये भरती करून घेतो। आणि आज आम्ही त्यांना इथे आश्रमचे जे प्रमुख आहेत ते इथे आले होते, भोसले यांनी ते निरीक्षण केलं आणि त्यांचा फॉर्म भरून घेतला। फॉर्म भरून घेत असताना नातेवाईकांची संमती त्याच्यावरती आहे, नातेवाईकांनीही परमिशन दिली आहे, कारण त्यांचा सांभाळ आता होत नसल्यामुळे त्यांना आश्रममध्ये पाठवणं हेच त्यांना योग्य वाटलं, आणि आश्रमचे भोसले जे आहेत प्रमुख त्यांच्या संमतीने आम्ही त्यांना आश्रममध्ये भरती केली। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।